उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर विरोधी पक्षाची इंडिया आघाडीनं आपला उमेदवार देखील जाहीर केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. त्यामुळं या पदासाठी सर्वांची सहमती आहे. उपराष्ट्रीय पदासाठी उमेदवाराचं नाव निश्चित झालंय, असं काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील. त्यांच्यासमोर भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सी. पी. राधाकृष्णन यांचं आव्हान आहे. इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये सुदर्शन रेड्डी यांचं नाव उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी घोषित करण्यात आलं आहे. सर्व पक्षांच्या संमतीनं त्यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. आम आदमी पार्टीनं देखील त्यांना संमती दाखवली आहे. बी. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म 8 जुलै 1946 रोजी झाला. ते भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. गोव्याचे ते पहिले लोक आयुक्त होते. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशचे रंगारेड्डी जिल्ह्यात अकोला मायलराम गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. इंडिया आघाडीकडून यांचं नाव घोषित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे जयदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर उपराष्ट्रपतीपद रिकामे झाले होते. आता 9 सप्टेंबर रोजी उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी एनडीएकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यानंतर आज राधाकृष्णन यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यापूर्वी केंद्रीय मंत्री किरण रिजिजू, भूपेंद्र यादव, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिल्ली विमानतळावर राधाकृष्णन यांचं स्वागत देखील केलं. भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना राधाकृष्णन यांचं कौतुक केलं आहे. उपराष्ट्रपती पदासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यासाठी 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर 25 ऑगस्टपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. माजी उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याच्या कारणामुळे राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ ऑगस्ट 2027 पर्यंत होता. मात्र त्यापूर्वीच त्यांनी पद सोडल्याने आता ही निवडणूक होणार आहे. आता या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारत आहे याकडे सर्व पक्षांचं लक्ष लागलं आहे.